नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील एक 9व्या क्रमांकाची जी कविता आहे ती कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे। या कवितेचं नाव आहे मी वाचवतोय। या कवितेला ज्या कवीनं लिहिलेलं आहे त्या कवीचं नाव आहे सतीश काळसेकर। कवीचं नाव आहे सतीश काळसेकर। तर विद्यार्थी मित्रांनो, मी वाचवतोय या कवितेला जो शीर्षक मिळालेला आहे मी वाचवतोय, हे शीर्षक का दिलं गेलं असावं याचं आपल्याला विचार करणं खूप मोठी काळाची गरज आहे। म्हणजे या ठिकाणी कवीला काय वाचवायचे, मी वाचवतोय म्हणजे या ठिकाणी कवीला वाचवायचे कोणती गोष्ट, कोणत्या कोणत्या गोष्टी कवीला वाचवायच्या आहेत, कोणत्या गोष्टी कवीला असं वाटतं की हे वाचवणं आवश्यक आहे, हे वाचले पाहिजे। या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत, आपण अभ्यासणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर आपले धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला कवी सतीश काळसेकर यांच्या जीवनाविषयीचा जो परिचय दिलेला आहे तो परिचय पाहूया। कवी सतीश काळसेकर, जन्म 1943, प्रसिद्ध कवी, इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांचा अनुवादाच्या संग्रहाचे संपादन त्यांनी केलेलं आहे। तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सुद्धा त्यांचा अग्रणीय सहभाग मानावा लागेल। आपल्याला या कवितेतून काय शिकायचं आहे, कवीला काय सांगायचं आहे, ही गोष्ट आपण पाहूया। वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवीने या कवितेतून रेखाटलेलं आहे। बघा, वेगामध्ये बदलत जाणारं जे समाजाचं चित्र आहे, ग्रामीण संस्कृती ही आता शहरात आलेली आहे। म्हणजे ग्रामीण संस्कृती आता नाहीशी झाली, तिथं कोणत्या गोष्टी आता दिसत नाहीत। आता शहरामागे शहर वाढले म्हणून जे समाजाचं वास्तव्य आहे ते काळानुसार काय झालं, बदललेलं आहे। कवी त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात। कवी त्यांच्या जो स्वतःचं अस्तित्व आहे तो स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी ते वाचू इच्छितात। महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या कळवळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे। प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून घेतलेली आहे। बघा, ही जी कविता जर आपण बघितलं तर प्रस्तुत कविता आपल्याला साधना दिवाळी 2005 याचा जो दिवाळी अंक आहे, साधना दिवाळी अंक 2005 या मासिकातून ही कविता घेतलेली आहे। जर आपण लेखकाविषयीचा अजून जर परिचय पाहायचा असेल, जर आपण बघितलं तर लेखक आज पण शहरी भागापासून अलिप्त आहे। आज सुद्धा
शहरी भागापासून लेखक अलिप्त आहेत, त्यांना शहरी भागाचं जो जीवन आहे तो अजिबात आवडत नाही. ते ग्रामीण जीवनाचं जे निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यामध्ये जो अनुभव मिळवता येतो, ते अनुभव घेऊन ते आज सुद्धा जंगलात राहतात. जंगलात म्हणजे त्या ठिकाणी एकूण 60 घरे आहेत. त्या लेखकाच्या घराच्या आजूबाजूला एकूण 60 घरे आहेत, ते सुद्धा रिकामी आहेत. त्या ठिकाणी सुद्धा कोणी राहत नाही. तिथले सर्व मनुष्य वस्ती ही शहराकडे गेलेली आहे. पण त्या ठिकाणी लेखक आपलं अस्तित्व मांडून आहे, त्यांना अस्तित्व टिकून ठेवायचंय. म्हणून आज सुद्धा लेखक त्या परिस्थितीमध्येच ग्रामीण संस्कृती सांभाळण्यासाठी ते शहरी भागातून, शहरी संस्कृतीपासून अलिप्त आहे. बघा, या कवितेमध्ये आता आपण जर बघितलं तर या कवितेमध्ये जो साहित्य प्रकार दिलेला आहे, तो साहित्य प्रकार हा मुक्त छंद आहे. या कवितेचा जो साहित्य प्रकार आहे तो मुक्त छंद आहे. या मुक्त छंदामध्ये आपल्याला बघा, जे वृत्त आहे, वृत्ताचं बंधन नाही, समासाचं बंधन नाही, कोणतीही ओळ आपण कशी लिहू शकतो. तरीही या ठिकाणी कवीनं या कवितेमध्ये काही शब्द आपल्याला समास मांडलेला आहे, यमक मांडलेले आहे. या ठिकाणी यमकाची आवश्यकता नाही, कारण की हा मुक्त छंद प्रकार असल्यामुळं, साहित्याचा हा मुक्त छंद प्रकार असल्यामुळं इथं यमकाची काही आवश्यकता नाही. तरीही लेखकाने या ठिकाणी यमकाचे काही शब्द आपल्याला वापरलेले दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ग्रामीण संस्कृती जी पूर्वीच्या काळी होती ती आज पूर्ण पद्धतीनं आपल्याला संपलेली दिसत आहे. आज शहरीकरणाचा एवढा मोठा प्रभाव आपल्यावर पडलेला आहे आणि जागतिकीकरणाचा एवढा मोठा प्रभाव आपल्या मनुष्य जमातीवर एवढा मोठा पडलेला आहे की आज आपण अनेक गोष्टी विसरून जात आहोत. अनेक गोष्टी आपण त्या गोष्टी काय केले, विसरून गेलो. खूप अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आज सुद्धा आपण अवलंबत नाही. पूर्वीच्या काळी आई आणि गाई या दोन शब्दाचा, या दोन व्यक्तीचा, या दोन शब्दाचा इतका मोठा आदर केला जायचा की आज या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या आहेत. आज आई हा शब्द आपल्या कुटुंबातूनच हा शब्दच गायब झालेला आहे. आपण जागतिकीकरणाचं एवढं मोठं, जे विदेशीयन जी प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषेचं इतकं मोठं आपण अवलंबन करत आहोत. ती प्रादेशिक भाषा इतकी मोठी आपण अवलंब करत आहोत की आपली जी आपली माय मराठी जी आहे, माय मराठी ही टिकून ठेवायची असेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागतो. माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, मराठमोळ गाणं आमचं, मराठमोळ गाणं. बघा, ज्या ओळी आपल्याला या ठिकाणी आठवतात माय मराठी म्हणल्यानंतर, माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं, लेणं म्हणजे दागिनं, मराठमोळ गाणं आमचं, मराठमोळ गाणं. मराठमोळ म्हणजे जी लोककला, जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, या लोककलेमध्ये अनेक प्रकार आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये दिसत होते. लावण्या होत्या, भारूड होते, तमाशा होते. लोक अगोदर वासुदेव यायचा, आता वासुदेव नाही, या गोष्टी आता दिसत नाही. वासुदेव आला हो वासुदेव आला, या गोष्टी आपल्याला अगोदर कानावर पडायच्या. पण आता ती गोष्ट राहिलेली नाही, ही गोष्ट नाहीच आता. म्हणून या ठिकाणी कवी सतीश काळशेकर म्हणतात की आपल्याला काहीतरी वाचवायचे,
म्हणजे मी वाचवतोय, लेखक काहीतरी वाचवतात आणि आपल्याला ते आग्रह करतात, आपल्याला ते सांगतात, सल्ला देतात की बाबांनो हे वाचवा, कोणती गोष्ट वाचवा. हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काय करायचं आहे, शिकायचं आहे. बघा, सुरुवातीच्या आपण जर गोष्टी बघितलं, आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आई आणि गाई या दोन शब्दाचा आपण विचार करूया. आई या नावामध्येच आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ज्या ठिकाणी ईश्वर पोहोचू शकत नाही, ज्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व नाही, त्या ठिकाणी आई आहे. आईचं त्या ठिकाणी असणं म्हणजे एक देवाचं त्या ठिकाणी प्रतिमा आहे, देवाचं असणं. आई असणं म्हणजे देव असणं. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ही गोष्ट आता आई शब्द आपल्या तोंडावर दिसतच नाही. आपण आजूबाजूला जर बघितलं तर येणारी जी नवीन पिढी आहे ती नवीन पिढी आई म्हणायला लाजते, माय म्हणायला लाजते. माय या शब्दामध्ये आणि आई या शब्दामध्ये जो प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, जे आपुलकी आहे, ती गोष्ट, जो ते प्रेम, तो जिव्हाळा, ती आपुलकी, या प्रादेशिक भाषा जे वापरतो आपण, ज्या इंग्रजी भाषेतून आलेले शब्द, ते मॉम. काय शब्द आहे मॉम? यामध्ये प्रेम ना, आपुलकी ना, जिव्हाळा काही नाही, तरीही आपण वापरतो. मम्मी हे शब्द प्रादेशिक शब्द आहेत, आपण प्रादेशिक शब्द वापरतो. आपले जे माय मराठी शब्द जे आहेत ते माय मराठी शब्द आपण विसरत चाललो आहोत. अगोदरच्या काळामध्ये आई आणि माय या शब्दामध्ये जो प्रेम होता, जो जिव्हाळा होता, तो आता काहीसा कमी झालेला आहे. आपण गायीचं उदाहरण बघितलं तर गायीपासून आपल्याला अनंत उपयोग आहेत. गायीचं धारोष्ण दूध आपण जर पिलं तर जी ताकद आपल्या शरीराला प्राप्त होते, ते आपल्याला तुम्ही बूस्ट पिहा, कॉम्प्लेन पिहा, काही पिहा, मिळणार नाही. जे गायीचं धारोष्ण दूध, आपण जेव्हा गायीच्या आचळमधून जो दूध काढत असते आपल्या गोठ्यामधून, तो धारोष्ण दूध आपण जेव्हा पितो तेव्हा त्या दुधापासून जी आपल्या शरीराला ताकद मिळते, ती ताकद बूस्ट पिल्यावर मिळतं का आपल्याला? आपल्याला आजच्या कोरोना काळामध्ये आपण काय इम्युनिटी बुस्टर, जो आपली इम्युनिटी बुस्टर आहे, म्हणजे आपली ताकद वाढवण्यासाठी हे खा ते खा, हे आपल्याला कोरोनाच्या काळात आपल्याला अनेक सल्ले दिले. आपण तेच जर गायीचं धारोष्ण दूध पित असून ना, कोरोना आपल्या शरीराला टच सुद्धा करणार नाही, टच स्पर्श सुद्धा करणार नाही. तो काय होईल? दूर निघून जाईल. तो जवळ सुद्धा येणार नाही. तो कुठे जाईल? दूर पडून जाईल. म्हणून आता गायीच्या दुधापासून आपल्याला भरपूर ताकद मिळते. त्यासोबत गायीचा जो गोमूत्र असतं, गायीचे शेण, गायीच्या शेणापासून जर आपण अंगण सारवलं, सडा मारलं तर आपलं अंगण निर्जंतुकीकरण होतं. निर्जंतुकीकरण, आपण त्या गायीच्या गोमूत्र जर आपल्या अंगणामध्ये शिंपडलं तर आपलं अंगण काय होतं? पूर्ण निर्जंतुकीकरण होतं. पण आता जर बघितलं तर आपल्याला आपलं घर निर्जंतुकीकरण करायचं असेल तर आपल्याला सॅनिटायझर करावं लागतं, सॅनिटाईज करावं लागतं. म्हणून या गोष्टी आपल्याला वाचवायचे, या गोष्टी आपल्याला काय करायचे? सांभाळायचे. म्हणून लेखक, आपल्या कवी या ठिकाणी म्हणतात की मी वाचवतोय, म्हणजे लेखक काय, कवी काय वाचवतात आणि आपल्याला काय वाचवायला सांगतात, याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला या कवितेच्या माध्यमातून काय करायचं आहे? शिकायचं आहे. हाकेतून हद्दबार होते आई, हमरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या काही. बघा, हाकेतून हद्दबार झाली. हद्दबार बघा, हद्दबार म्हणजे सीमेबाहेर. आपल्या हाकेतून आई शब्द हा आता गायब झालेला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं विद्यार्थ्यांना तुम्हाला की आपल्या तोंडातून आई हा शब्द आता गायब झालाय. कोणता शब्द आलाय? मम्मी, मॉम, डॅड, अंकल हे शब्द आपण वापरतो. पण
ज्या शब्दातून आपल्याला आपली आपुलकी जपली जाते, जे नातं जपलं जातं, ज्या शब्दातून आपल्याला प्रेम आपुलकी जीवाला निर्माण होतो, तो शब्द आपण वापरत नाही. म्हणून हे शब्द आपल्याला जपायचे. कवीला या ठिकाणी म्हणायचे की आपल्याला आई हा शब्द जपायचंय. आई आपल्याला कुटुंबात म्हणलं पाहिजे. आपलं आई कुटुंबामध्ये आई हा शब्द परत वापरला पाहिजे. तो गेलाय, पण अजून आपण पूर्ण ज्या ठिकाणी वापरत आहोत त्या ठिकाणी बंद करून तो शब्द गायब करून आपल्याला आई हा शब्द काय करायचंय, वापरायचे. हमराईच्या थांबल्यात गोठातल्या गाई. बघा, म्हणजे आता गाई सुद्धा हंबरणं थांबवलेलं आहे. गाई सुद्धा हंबरत नाही. इतकं मोठं बदल आपल्याला या जागतिकीकरणामध्ये झालेला आहे. म्हणजे गाई बघा ना, गाई सुद्धा जे हंबरणं गाईचं असतं, ते हंबरणं म्हणजे गाईचं ओरडणं, ते सुद्धा आता थांबलेलं आहे. हरवत चालाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. बघा, हरवत चालाय किराणा आणि भुसार. ज्या पूर्वीच्या काळामध्ये ज्या दुकानी होत्या, ज्या छोट्या छोट्या दुकानी किराणा आणि भुसार, ती आता नाहीच होत चाललेलं आहे. त्याची जागा कोण घेतली आता? मॉल. मग त्या मॉलमध्ये सर्व ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या सर्व वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणून किराणाची जी जागा आहे, ती किराणाची जागा आता बंद झाली. ती किराणाची जागा कोणी घेतली? आज मॉलने घेतली. जे मोठे मोठे मॉल आहेत, सुपर मार्केट, मग ते सुपर मार्केटने काय घेतलेलं आहे, आता किराणाची दुकानाची त्यांनी जागा घेतलेली आहे. अगोदरच्या काळामध्ये किराणा दुकाने अशा असायच्या की त्या दुकानामध्ये ठराविक वस्तू मिळायची आणि एखादी वस्तू जर त्या दुकानात मिळत नसेल तर त्या वस्तूसाठी एक ठराविक दुसरी दुकान असायची. म्हणून त्या छोट्या छोट्या दुकानी भरपूर होत्या. पण आता आपल्याला जी पण गोष्ट लागते ती आपल्याला मॉलमध्ये मिळते, सुपर मार्केटमध्ये मिळते. म्हणून या गोष्टी काय झालेल्या आहेत, पूर्ण हद्दपार झाल्या, पूर्ण कमी झाल्या. ती आपल्याला काय करायचे, वाचवायचं आहे. लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गाववाड्यासोबत मुकाट. बघा, जो लोहाराचा भाता आहे, जसं लोहार तो भाता हलवून आपलं लोखंड गरम करून त्या लोखंडाला विशिष्ट प्रकारचा आकार देतो. भाता म्हणजे जो हलवतो ना, तो भाता असतो. तो लोखंडाचा भाता आणि कुंभाराचा आवा म्हणजे जी भट्टी असते ना, ज्या ठिकाणी ते वीट वगैरे गरम केलं जातं, तो सुद्धा आता काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आता वीट अगोदर आपल्याला वीट तो कुंभार तयार करून काय करायचा, आपल्याला द्यायचा. आता ते चाक, त्या कुंभार तो चाक फिरून त्याच्यावर मडकी काढायचा आणि ती मडकी तो विकायचा. पण आता मडकीची जागा कोणी घेतली, काय सांगता येईल. आता त्या मडकीचं आपण मडकी कसं काढून त्याच्यामध्ये थंड पाणी आपल्याला पिता यावं. उन्हाळ्यामध्ये भरपूर उष्णता असते आणि आपल्याला बाहेरून आलो तर आपल्याला थंड पाणी, गार पाणी आपल्याला त्या माठातून मिळावं म्हणून ते माठ आपण घरी आणायचो. आणि तो माठ कुंभार त्या चाकीवर काय करायचं, चाक फिरून तो कुंभार त्याच्यावर माठ तयार करायचा. पण आता तो माठ सुद्धा बंद झालेला आहे, कारण आता फ्रीज आले. काय आले, फ्रीज. म्हणजे त्या माठाची जागा सुद्धा आज फ्रीजने घेतलेली आहे. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात की आपल्याला या गोष्टी वाचवायचे. अगोदरच्या काळामध्ये 12 बलुतेदार असायचे, 12 बलुतेदार असायचे. धान्य द्यायचं त्या लोकांना आणि त्यांच्याकडून साहित्य आणायचं. पैशाची तेव्हा एवढी उणीव नव्हती. आज जर बघितलं तर जो तो पैशाचा माग लागलेला आहे. जो तो पैसा कसा मिळवेल, मग तो वामार्ग नसो, चुकीच्या मार्गाने असो, कोणते मार्ग नसो, प्रत्येक व्यक्ती आता काय करण्यात तयारीमध्ये आहे, पैसा कमवण्याच्या मध्ये मग्न आहे. पण पूर्वी पैशाला तेवढी किंमत नव्हती. फक्त
सकाळचं जेवण, दुपार जेवण, संध्याकाळ जेवण मिळालं बस, बाकी काहीच कमाई नाही. पण आता मी किती कमीच पडतो. निघून चाललाय गावगड्यासोबत मुकाट. गावगाडा म्हणजे ग्रामीण जीवन. गावगाडा या ठिकाणी गावगाडा एक शब्द आलेला आहे. गाडा म्हणजे काय? ग्रामीण जीवन. म्हणजे जो ग्रामीण जीवन आहे तो ग्रामीण जीवन, आता त्या ग्रामीण जीवनामध्ये जो कुंभाराचा जो काय आहे आवा आहे, तो लोहाराचा भाता आहे, तो सुद्धा काय झालेला आहे ना, कमी झालेला आहे. त्यानंतर कलईची झिलई विस्तवासोबत निघून गेली. मागच्या दरीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बघा, कलईची झिलई, जी कलई असते त्या कलईवरती जी झिलई आहे ती झिलई कशासोबत निघून गेली? विस्तवासोबत. विस्तव म्हणजे काय? आग. विस्तव म्हणजे आग. अगोदर घरामध्ये जे भांड आहे ते भांड जळून जाऊ नये म्हणून त्याच्यावर एक विशिष्ट आवरण बसवायचं, आवरण टाकत होते. ग्रामीण भागामध्ये एखादी पातेला राहिलं तर तो पातेलं जळू नये म्हणून त्या पातेल्याच्या खालून एक विशिष्ट प्रकारचं आवरण टाकलं जायचं. ते आवरण आता काय झालंय, त्या विस्तवासोबत तो निघून गेला आणि चुलीची जी जागा आहे ती चुलीची जागा आता गॅसने घेतलेली आहे. जी चूल, अगोदर चुलीवरचं जो जेवण मिळायचं स्वादिष्ट जेवण, तो आता पूर्ण प्रकारे नष्ट झालेला आहे. आज घराघरामध्ये जर बघितलं तर आपल्याला गॅस शेगडी दिसते आणि त्या गॅस शेगडीवर आपल्याला अन्न मिळतं. आता त्या ग्रामीण भागामध्ये जी चूल राहायची त्या चुलीवर तीन असे गोल असे तीन जर दगडासारखे जर गोल भाग केले तर त्या तीन भागावर ते काय करत, पातेल्यावरून टेकायचं आणि मग त्याच्या खाली जी चूल विशिष्ट आकाराची एकदम छान प्रकारे शेणाने सारवलेली जी चूल असायची आणि त्या चुलीवर केलेला जो पदार्थ असायचं तो एकदम स्वादिष्ट मिळायचा. पण आता मिळत नाही. आता प्रत्येक घर बघितलं तर आपल्याला प्रत्येक घरामध्ये आता त्या चुलीची जागा गॅसने घेतलेली आहे. त्या चुलीवर मिळणारा रटरट करून जी आपल्याला भाजी मिळायची, भात भाजी जी आमटी मिळायची, आमटी म्हणजे फोडणीचं वरण आहे त्याला आमटी म्हणतात. आमटी म्हणजे फोडणीचं वरण. आता जी आमटी रटरट करून त्या चुलीवर जी मिळायची ती आता मिळत नाही. ती आता काय करावं लागते, आपल्याला त्या गॅसवरच रटरट कर खावं लागतं. बघा किती बदल झालेला आहे, किती खूप मोठा बदल झालेला आहे. आज आपण जर शहरी भागातलं जीवन बघितलं तर त्या चुलीवरचं जेवण करण्यासाठी लोक पैसे देऊन हॉटेलमध्ये जातात किंवा ढाब्यावर जातात चुलीवरचं जेवण खाण्यासाठी. आणि चूल बंद करणारे आपणच. आणि त्या चुलीवरचं जेवण खाण्यासाठी आज आपण कित्येक पैसे खर्च करण्यासाठी तयार आहोत. बघा इतकं मोठं बदल आपल्या जीवनामध्ये झालेला आहे की अगोदर मोठ्या भावाचे कपडे, मोठ्या भावाचे पुस्तकं, मोठ्या भावाचे दप्तर हे लहान भाऊ वापरायचा. मोठ्या भावाची पॅन्ट, ड्रेस, शाळेचा सगळा ड्रेस लहान भाऊ वापरायचा आणि मोठ्या भावाचे पुस्तक सुद्धा लहान भाऊ वापरायचा, त्याचे दप्तर सुद्धा लहान भाऊ वापरायचा. पण आताच जर बघितलं तर आता काहीच नाही. आता काय आहे का? काहीच नाही. आता काय की प्रत्येक मुलांना त्याचा वेगळा दप्तर लागतो, वेगळा ड्रेस लागतो, वेगळे त्याचे पुस्तक लागतात. तो कोणाचे पुस्तक घेत नाही. हा जो बदल आहे, हा बदल कुठेतरी थांबला पाहिजे, काहीतरी गोष्ट वाचवल्या पाहिजे, असं या ठिकाणी कवी आपल्याला सतीश काळसेकर एक पोट तिळकीनं आपल्याला काय सांगतात, या ठिकाणी आपल्याला या
कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे कवी म्हणतात, बोली चाली तो निघून चाली माझ्या आईची बोली, सुट्टीत आता खेळत नाहीत मुलं विटी दांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्याचा दंगा आटापाट्या आणि पिंगा, परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. बघ, आपण शालेय जीवनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अनेक खेळ खेळायचो, अनेक खेळ. मग या ठिकाणी लेखक म्हणतात, कवी म्हणतात की बोली चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. जे आपली आईची बोली आहे, आपल्या घरामध्ये जर कुटुंबामध्ये बघितलं विद्यार्थ्यांनो, तर प्रत्येकाच्या घरामधला जो आज परिस्थिती झालेली आहे, ज्वलंत परिस्थिती, ही कुठेतरी थांबवली पाहिजे. कुठेतरी याला आपण थांबवलं पाहिजे. कारण की सुरुवात आपल्यापासून जर केली तर उद्या चालून आपण काहीतरी बदल घडू शकतो. आपण कुटुंबामध्ये जर बघितलं तर आज कुटुंबाचं जो वास्तव चित्र आहे, तो वास्तव चित्र असं आहे की जर घरामध्ये 4 माणसं असेल तर 4ही माणसं, त्याच्यामध्ये मुलगा मुलगी आई वडील असेल तर 4ही माणसं बसून सोबत जेवण करत नाही. 4ही बसून जेवण करत नाही. प्रत्येक व्यक्ती आज मोबाईल मध्ये गुंग आहे. जेवता जेवता मोबाईल बघतो. लहान मुलांना मोबाईल जितका मोठा वेळ लागलेला आहे की मुलं जेवण करत असताना त्यांच्या समोर मोबाईल असा पकडावा लागतो, मगच मुलं जेवतात. इतके लहान लहान मुलं सुद्धा इतक्या मोठ्या त्या आधुनिकीकरणाच्या आहारी गेलेले आहेत. याच्यामुळं नाते संबंध तुटले गेले, नाते राहिले नाही. नाते टिकवायचे असेल तर आपल्याला कुठेतरी बोललं पाहिजे, एकमेकांमध्ये मिळून राहिले पाहिजे, सोबत जेवले पाहिजे, काही सुखदुःखाच्या गोष्टी आपण सोबत केल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो की अगोदरच जो जीवन होतं तो खूप खुशीचा जीवन होता, खूप आनंदीचं जीवन होता. पण आताच जीवन आपण जर बघितलं तर मुलं, आजचं आपण आयुष्यमान बघितलं तर 60 वर्षाच्या वर कोणी जगत नाही, 50च्या वर जगत नाही. कारण की खाद्य तसं आहे, वातावरण तसं आहे, संस्कृती तशी झाली. पूर्वीच्या काळामध्ये लोक 100 वर्ष जगायचे, एक एक पिढी जगायची. पण आता नाही जगू शकत. कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघत नाही. प्रत्येक व्यक्ती आज पैसा 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 करून जगत आहे. म्हणून कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे. या ठिकाणी कवी म्हणतात की सुट्टीमधला जो सुट्टीत खेळ आहे, जो सुट्टीच्या शाळेच्या मधली जी सुट्टी असते, सुट्टीच्या खेळामध्ये आता मुलं खेळत नाही. मग ते त्यामध्ये मैत्री नावाची चीज झाली. आता मैत्री खूप महाग झालेली आहे, खूप मैत्री महाग. खूप मैत्री काय झालेली आहे आता, महाग झाली. अगोदरचं बालपण खूप स्वस्त होतं. बालपण इतकं स्वस्त होतं, काही बालपणी काही लागत नव्हतं, काहीच नाही. मला आठवतं माझ्या शालेय जीवनामध्ये मला 8वीच्या वर्गापर्यंत मला हाफ पॅन्ट होती शाळेमध्ये. जेव्हा आम्ही 9वीला आलो तेव्हा मला शाळेनेच आम्हाला फुल पॅन्ट दिली. कारण तो जीवन वेगळाच होता. त्या जीवनामध्ये जेव्हा मधली सुट्टी राहायची, त्या मधल्या सुट्टीमध्ये सगळे जे खेळ होते ते सगळं खेळ आम्ही खेळायचो. विटी दांडी असो, लंगडी असो, मुलीमध्ये मिळून असायचं. पण आता लहानपणापासूनच घरामध्ये शिकून असते की या मुलीसोबत बोलायचं नाही, त्या मुलासोबत बोलायचं नाही. हा वातावरण हा आपल्या घरातूनच निर्माण केला जातो. शाळेमध्ये किंवा विविध प्रसार माध्यमाच्या आधारे तर मुले त्याचा अवलंब करतच आहे, पण त्याची शिक्षा आपल्याला घरातून मिळत आहे. आज प्रत्येक गोष्ट आपण हे सांगता येणार नाही की मुलांकडं कुटुंबाचं लक्ष नाही, मुलं घरूनच बिघडली असं सांगता येणार नाही. पण कुठेतरी पालकांचं दुर्लक्ष होत आहे, मुलांकडे कुठेतरी पालकांचं दुर्लक्ष होतो. म्हणून आज कुठेतरी आपल्याला वाटतं की मुलं बिघडल्यासारखे वागत आहे, असं आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगत आहे. बघा, विटी दांडू, लगोऱ्या, लगडी, लंगडी, फुगडी, त्यात मामाचं पत्र हरवलं, हे सगळे खेळ आता बंद झाले. हे खेळ आता खेळत नाही. काही शाळेतला सुट्टीचा काळ सुद्धा वेगळा कमी असतो.
20 ते 30 मिनिटाचं, त्यात जेवण करावं लागतं, मित्राशी दोन गप्पा मारायला लागतात. पण आता काही नाही. आता मैत्री खूप महाग झालेली, खूप महाग झाली. आता नाही, आता काहीच नाही. आता मैत्री तर महाग झाली, पण आता मरण सुद्धा स्वस्त नाही. मरण ते सुद्धा स्वस्त नाही. का? कारण की आपण दवाखान्यात जर एखाद्या व्यक्तीला जर भरती केलं तर 4 ते 5 लाख रुपये त्या व्यक्तीचं मेल्यानंतरचं बिल मिळतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगायचंय, माणूस सुद्धा मरताना सुद्धा स्वस्त मरणार नाही, तो महागातच मरेल. माणूस सुद्धा जेव्हा माणसाचं मरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येणार नाही की तो स्वस्त आहे. माणसाचं मरण सुद्धा काय आहे, खूप महागड आहे, खूप महाग आपल्याला समोर दिसत आहे. या कोविडच्या कालखंडामध्ये आपल्या समोर अनेक उदाहरणं आली असतील की या हॉस्पिटलमध्ये एवढा मोठा लाख आला, 2 लाख आला, 4 लाख आला, तरी माणूस मेला. म्हणजे त्याचं मरण सुद्धा काय नाही, आता स्वस्त नाही. बघा या ठिकाणी आटापिटा पिंगा, मामाचं पत्र हरवलं, लंगडी फुगडी, हे काहीच खेळ आता राहिलेले नाही. हे सगळं खेळ बंद झाले. याला कुठेतरी आपल्याला वाचवायचे, याला काय करायचे, वाचवायचं आहे. त्यानंतर आटापिटा पिंगा परकऱ्या मुली आता खेळत नाही. जे पिंगा मुली अगोदर पिंगा हात धरून जे मानेनं गोल फेरायचे तो खेळ आहे. त्यानंतर परकऱ्या म्हणजे जी मुली खाली परकर घालून वर ब्लाउज घालून जे खेळायच्या, तो सुद्धा आता बंद झालेला आहे. आधीचे मातीतले खेळ सगळे बंद झाले. मग त्यामध्ये मुली वेगवेगळे मातीतले खेळ खेळायचे, मुलं सुद्धा मातीतले खेळ खेळायचे. पण आता तो आता राहिलेला नाही. पोरं आता दंग असतात दूरदर्शनाच्या चॅनेलवर बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाही, शब्द बापुडे केवळ वारा, तिथे तसे विसरून जात आहेत. बघा आता मुलं सगळे क्रिकेटची मॅच बघण्यावर दंग आहे. आता सध्या IPL चालू आहे. बघा IPL चा रात्री TV 12 वाजता बंद होतो. सगळे मुलं TV बघण्यात दंग आहे. त्यामध्ये क्राईम, अपराधी, मग त्या अपराधीचे वेगवेगळे चॅनल, CID वगैरे, त्यानंतर हे जे क्राईमचे चॅनल्स आहेत किंवा जे प्रोग्राम्स आहेत, जे कार्यक्रम आहेत, ते मुलं बघण्यामध्ये काय झालेलं आहे, दंग झाले. आता राहिलेलं नाही. आता लिहिते हात, आता मुलांचं वाचन असल्यामुळे मुलं लिहित सुद्धा नाही. जेव्हा अगोदर वाचन असायचं, भरपूर ठिकाणी वाचन असायचं, तेव्हा मुलं लिहायचे सुद्धा. पण आता वाचन असल्यामुळे ते मुलं लिहित सुद्धा नाही. मी ज्वलंत उदाहरण सांगतो. मी माझ्या शाळेतील मुलांना जर विचारलं की अरे हा पाठ तुम्हाला सरांनी शिकवलेला आहे, तुम्ही याचे प्रश्नोत्तर लिहिलात, पण खरं सांगा तुम्ही या पाठाला वाचलात का? मुलं म्हणायची नाही. फक्त पाठांतर, ते मार्गदर्शिका घ्यायचे म्हणजे गाईड घ्यायचं, ते पुस्तक बाजूला ठेवून द्यायचे आणि काय करायचं, गाईड मध्ये पाठांतर करायचं आणि जशाच तसं उतरून काढायचं. हे मुलांचं आजचं शिक्षण. म्हणजे वाचन अजिबात नाही. वाचन जर तुम्ही केलात तर तुम्हाला अवांतर लिहिता येतं. तुमच्या आपल्या मनाची स्वतःची भाषा त्याच्यामध्ये लिहिता येते. म्हणून वाचायला पाहिजे. हे मुलं आता वाचत नाहीत. आता वाचन सुद्धा मोबाईलवर झाले. बघा मोबाईलने कोणती जागा घेतली, अनेक प्रकारची जागा. आज पत्र बंद झाली मोबाईलमुळे, बॅटरी बंद झाली, रेडिओ बंद झाले, नाती काय झाली, सगळ्या नाती जे आहेत मोबाईलमुळे आज कोणी कोणाच्या घरी जात नाही. शेजारचा माणूस कोण राहतं हे सुद्धा कोणी पाहत नाही, कारण की नाती संपल्या. नाती नाही. आज आई घरामध्ये नको वाटते. आताच्या मुलींना घरामध्ये सासू नावाची ही वस्तू, सासू नावाची चीज, हे नावच नको असं वाटतं. फक्त मी आणि माझा नवरा, बस. या पलीकडचं जग मला नकोय. ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. अगोदर जी एकत्र कुटुंब पद्धती असायची त्याच्यामध्ये सर्व सुख दुःख सोबत बसून घरामध्ये अशी पंगत बसायची, सगळे सोबत जेवायचे. अगोदर पुरुष मंडळी जेवायचे, त्यानंतर मुलं जेवायचे, त्यानंतर घरातली बायका जेवायच्या.
आता काहीच नाही. आता आताची मम्मी राहिलेली नाही. मम्मी सुद्धा महाग झाली. मम्मी सुद्धा स्वस्त नाही. मम्मी सुद्धा महाग झाली. कारण ती घरी राहतच नाही. त्याच्यामुळं मुलाविषयी त्याचे जिव्हाळा खूप कमी राहिलेला आहे. आताची मम्मी ड्युटी करते, ऑफिसला जाते, कंपनीला जाते, वेगवेगळे काम करते, उद्योगधंदे करते. म्हणून तिचं आपल्या मुलाविषयीचं प्रेम सुद्धा कमी झालेलं आहे. म्हणून मम्मी सुद्धा आता काय झालेली आहे, महाग झालेली आहे. मम्मी सुद्धा कमी झालेली आहे. बघा, आजकाल कोणी भेटायला तयार नाही. शेजार सुद्धा भेटत नाही. आपण कोणाला भेटायला जात नाही. नाही म्हणते मला वेळ नाही. मोबाईल मध्ये दंग आहे. मोबाईल स्मार्ट झालाय. मोबाईल काय झाला, मोबाईल खूप मोठा स्मार्ट झाला. पण माणूस तो मोबाईल स्मार्ट करण्यामध्ये माणूस वेडा झाला. माणसांनीच त्या मोबाईलला स्मार्ट बनवलं. माणसांनीच त्या मोबाईलला स्मार्ट बनवलं. पण जो माणूस ज्या यंत्राला स्मार्ट बनवून तो वेडा झाला. बनून नाती विसरला, रक्तसंबंध विसरला, आपलं स्वतःचं कार्य विसरलं. अगोदर पत्र टपालाच्या मार्फत जायचं. आता मिनिटात मेसेज पडतो. व्हॉट्सअप, फेसबुक, लगेच एका मिनिटाच्या आत लगेच मेसेज जातो. कारण या सर्व गोष्टी आता बंद झाल्या. या कुठंतरी आपल्याला काय झाले पाहिजे, कमी झालं पाहिजे. शब्द वापुडे केवळ वारा. वापुडे म्हणे बघा, एक दिले बघा, बापुडे म्हणजे बिचारे. शब्द सुद्धा आता गरीब झाले. शब्दाला सुद्धा काही सुचत नाही काय बोलावं, कारण की वाचनच नाही. शब्द अगोदर शब्द हे शस्त्र आहे. आपल्याला मन माहिती, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. पण जपून वापरायची गरज नाही, आपण वापरतच नाही. शब्दामध्ये जी ताकद आहे ती इतर कशातही ताकद नाही. म्हणून हे शब्द आपल्याला जर एक्सप्रेस व्हायचं असेल, आपल्याला जर सादर व्हायचं असेल, आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपलं वाचन आवश्यक आहे. पण ते वाचन सुद्धा नाही. मी वाचतोय माझी कविता, माझी आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. बघा, लेखक म्हणतात मी वाचवतो माझी कविता, मी वाचवतोय माझी आई, मी वाचवतोय माझी बोली, जी माझी भाषा आहे ती माझी भाषा मी वाचवतोय. त्यानंतर जी माझी भूमी आहे, जी माझी जन्मभूमी आहे, माझी जन्मभूमी सुद्धा मी वाचवतोय. या कविता तर माझी कविता सुद्धा मी वाचवतोय. त्या कवितेसोबत मी सर्व काही वाचवत आहे. म्हणून मला वाचवायचे, मी वाचवतोय. या कवितेतून आपल्याला या ठिकाणी कवी म्हणतात की या सर्व गोष्टी आपल्याला वाचवायचे. कुठेतरी आपण या प्रादेशिक भाषेचा वापर करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ग्रामीण संस्कृती विसरत चाललो. आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. आपण आपली माय मराठी विसरत चाललो. अनेक शब्द आज आपण जर बघितलं तर आपले शब्द आपण वापरत नाही. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण आपले शब्द वापरत नाही. आपल्या शब्द वापरायची लाज वाटते. म्हणून आपल्याला आपली जर स्वतःची भाषेचा जर आपल्याला लाज वाटत असेल तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण की आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. बघा, विदेशी लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान जसं असतं, त्या लोकांना मराठीची आवड जशी असते तशी आपल्या स्वतःला काय पाहिजे, आपल्याला आवडतली पाहिजे. शब्द सुद्धा कमी झालेले. आता मेसेजमुळं, त्या मोबाईलमुळं आता आपण जो भला मोठा एक पानाचा आपण पत्र पाठवत होतो ते सुद्धा 2 शब्दामध्ये शब्द. बघा, आता इतका मोठा माणूस स्वतःमध्ये बदल केला. आपण एखादी शब्द आपल्याला पाठवायचे यू आर. आता याच्यामध्ये यू आर आपण किंवा एखादी शब्द घ्या. आपल्याला गुड मॉर्निंग पाठवायचं आहे. कोणाला काय पाठवायचे, गुड मॉर्निंग हा शब्द आपल्याला पाठवायचा असेल तर बघा शॉर्ट फॉर्म कसे आले. याला जीडी, याला एमएनजी, त्यानंतर हॅव अ नाईस डे जर पाठवायचं असेल
तर फक्त HVNC आणि DY बस. हॅव नाईस डे. म्हणजे शब्द सुद्धा आता या जागतिकीकरणामुळे शब्द सुद्धा छोटे झाले, शब्द सुद्धा कमी झाले, शब्द पण नाही येत आता. आपण मुलांचा शब्दसाठा वाढावा, शब्द खूप मोठे व्हावे म्हणून आपल्या शाळेमध्ये आपण अनेक प्रकारचे भाषणाचे आपण स्पर्धा घेत असतो. वादविवाद स्पर्धा घेतो, वक्तृत्व घेतो, कथाकथन घेतो, अनेक कादंबऱ्या वाचायला लावतो, काव्यसंग्रह वाचायला लावतो, अनेक आपण काय करतो, अनेक शब्द वापरायला लावतो, कारण की वाचन वाढावं. पण आता या इंग्रजी या भाषेमुळे अनेक शब्द सुद्धा आपण छोटे केले. मॉमला मम्मी केलं, मम्मीला मॉम केलं, डॅडीला डॅड केलं. बघा, अनेक शब्द कमी झाले. आता प्रेम राहिलं नाही, जिव्हाळा राहिला नाही, नातं राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. बघा, या सगळे लोक या मोबाईलला टच करण्यामध्ये बिझी झाले. सगळे लोक या मोबाईल मध्ये टच करण्यामध्ये काय झालं, बिझी झाले. सगळे लोक बघितलं तर या मोबाईलला टच करण्यामध्ये बिझी झाले. या बिझी मध्ये कोणीही एकमेकाच्या टच मध्ये सुद्धा नाही. बघ, भरपूर लोक मोबाईल मध्ये बिझी झाले या मोबाईलला टच करण्यामध्ये, पण कोणीही एकमेकाच्या टच मध्ये नाहीत. आज जर बघितलं तर वृद्धाश्रम बघितलं तर अनेक श्रीमंत लोकांचे मुलं, आई किंवा वडील आपल्याला कुठे दिसत आहेत, आपल्याला वृद्धाश्रम दिसत आहे. त्याचं कारण जागतिकीकरण, की घरामध्ये मोठा कुटुंब नकोय. आज मोठा कुटुंब हे कोणालाच नको आहे. म्हणून या जागतिकीकरणामुळं अनेक गोष्टी आज बदलत गेलेल्या आहेत. आज लिव्ह इन रिलेशनशिप कधी राहावं आणि डिवोर्स कधी होतो हे काही कळत नाही. म्हणजे लिव्ह आणि डिवोर्स हे लगेच होऊन जातं, म्हणजे काल असणारं नातं आज संपून जातं. या गोष्टी कुठेतरी हरवलेल्या आहेत. या गोष्टी आपल्याला काय करायचं आहे, टिकून ठेवायचं आहे. प्रत्येक गोष्ट जे नातं आहे ते नातं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, टिकून ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी कवी आपल्याला कळकळीने सांगतात की मला या गोष्टी वाचवायचे. या सर्व गोष्टी जे आज नाहीचे झालेल्या आहेत, या सर्व गोष्टी आज काय करायचे, मला वाचवायचे. आई हा घरातून गायब झालेला शब्द मला परत आणायचे, तो परत आपल्याला वापरायचा आहे. म्हणून कवी या ठिकाणी कळकळीची विनंती करून सांगत आहे की ज्या गोष्टी आपल्याला वाचवता येईल, जी आपली संस्कृती वाचवता येईल, ती वाचवा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की हा जो साहित्य प्रकार आहे, या कवितेचा जो साहित्य प्रकार आहे तो मुक्त छंद आहे. या ठिकाणी तुम्हाला बोलायला 1-1 तास 2-2 तास पुरणार नाही. म्हणून मला असं वाटतं की या कवितेला माझ्या पद्धतीनं मी भरपूर चांगल्या पद्धतीनं शेअर तुमच्या समोर विशद केलेला आहे. म्हणजे याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण शाळेमध्ये जात असताना अगोदरच्या काळामध्ये आपण शाळेमध्ये जर मुलांना, आपल्या मित्राला एक गोळी दिली, बघा एक गोळी असायची अगोदर, ती गोळी आपण सांगत आपल्या मैत्री होऊन जायची. पण आता आपली मम्मी घरी सांगते डोंट शेअर युअर टिफिन. आता आपली मम्मी आता सांगते घरी की डोंट शेअर युअर टिफिन. तू टिफिन कोणाचा शेअर करू नको, कोणाला देऊ नको. मग मैत्री कशी होईल? म्हणून मैत्री सुद्धा महाग झालेली आहे. अगोदर काय, गोळी दिली की संपलं, झाली मैत्री. ती मैत्री अशी टिकून राहायची. म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं की हा मुक्त छंदाचा प्रकार असल्यामुळं यावर आपण भरपूर बोलू शकतो. आणि या ठिकाणी मी जे काही आपल्याला वाक्यप्रचार दिले, हद्दपार होणे दिलेले, सीमे बाहेर, दंग असणे म्हणजे मग्न असणे, विरून जाते म्हणजे नाहीसे होणे, हे मुकाट म्हणजे चुपचाप, हे शब्द गावगाडा म्हणजे ग्रामीण जीवन, हे शब्द जे वाक्यप्रचार दिले ते वाक्यप्रचार तुम्हाला या ओळीच्या माध्यमातून मी स्पष्ट केलेलेच आहे. या वाक्यप्रचार तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेमध्ये उपयोगी पडेल. या ठिकाणी माझी ही कविता संपली. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता चांगल्या पद्धतीनं
आवडली असेल, समजली असेल आणि एक आपण या ठिकाणी वचन घेऊया की आपल्या पद्धतीनं जेवढी गोष्ट आपल्याला आपली संस्कृती वाचवता येईल, आपली माय मराठी जशी वाचवता येईल पण वाचवण्यासाठी प्रयत्न करूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. आणि जर केलं नसेल तर करून घ्या. पाहत राहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.